वर्षांनी शिवसेना भवनात दाखल झाले। शिवसेना भवनात आल्यानंतर बाळा नांदगावकर खूप भावुक झाले। शिवसेना भवनच्या पायरीला नमस्कार करत त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। त्यावेळची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकताय। तब्बल 24 वर्षानंतर बाळा नांदगावकर शिवसेना भवनामध्ये आलेले आहेत। शिवसेना भवनमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा पहिल्या पारीला त्यांनी वंदन केले, नमस्कार केला आणि त्यानंतर ते थेट तिसऱ्या मजल्यावरती आलेले आई तुळजाभवानीचं त्यांनी दर्शन घेतले। या तुळजाभवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी ते नेहमी येतात। मात्र आता 24 वर्षानंतर तब्बल 2 तपानंतर ते आलेले आहेत। त्यांच्याशी बोलूया। काय सांगा नांदगावकर साहेब, खूप भावना दाटून आल्या जुन्या या इमारतीत आल्यानंतर शिवसेना भवनामध्ये आल्यानंतर बाळासाहेबांच्या आठवणीने साहजिकच आहे आणि यात बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत या ठिकाणी मी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं। मनामध्ये एक वेगळ्या वेदना आहेत, परंतु दोन्ही भाव एकत्र आल्यामुळे एक आनंदाचा सुद्धा मिश्रित आनंद आहे मला। त्यामुळे आज दर्शन घेऊन आता प्रेस कॉन्फरन्सला वरती चाललो आहे। तुम्ही जुने जाणते शिवसैनिक, जुने जाणते नेते आहेत, बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले आहेत। शिवसेना भवन सोडल्यानंतर तब्बल 24 वर्षानंतर तुम्ही आता पुन्हा शिवसेना भवनात दाखल झाले। जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। बिलकुल जुन्या आठवणी खूप आहेत। या ठिकाणी आल्यानंतर बाळासाहेबांचा आम्ही आनंद म्हणजे प्रेम पण पाहिलेलं आहे, बाळासाहेबांचं रागवणं पण पाहिलेलं आहे। त्याचं दत्ताजी साळवींची आज आठवण येते। त्यांच्या केबिन जवळून गेल्यानंतर दत्ताजी साळवींची एवढी ज्या पद्धतीने आपल्या सैनिकांना हे करायचं ते पाहिलेले आहे, त्या आठवणी दाटून आलेले आहे। धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा तयारीनं मैदानात उतरलेत। निवडणुकांचा बिगुल अजून वाजलेला नाहीये, मात्र राज ठाकरेंनी गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील मनसेच्या मेळाव्यात पुन्हा लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत रणधुमाळीला सुरुवात केली। राज ठाकरेंनी न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा व्हिडिओ मनसेच्या कार्यकर्त्यांना दाखवला। शिवसेनेचे पैठणचे आमदार विलास भुमरेंनी एका कार्यक्रमात 20,000 मतदार बाहेरून आणल्याचं वक्तव्य केलं होतं। तोच व्हिडिओ यावेळी दाखवण्यात आला। तर आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं स्पष्टीकरण आमदार विलास भुमरेंनी दिलं।